मला या रामलीलाजी सारडांच्याकडून अजून एक शिकायला मिळालं. हे आमचे अजून एक गुरु आहे की त्याला आध्यात्मिक जोड दिली. जर आपण संस्कार दिले एखाद्या झाडाला तर त्या झाडामध्ये अजून जास्त एनर्जी तयार होते आणि त्या झाडामधून जे आपण उत्पन्न घेतो त्याचा मानवाच्या शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो. आणि म्हणून संस्कार सुद्धा त्याची जोड आपण देऊ शकलो तर किती चांगलं होईल. आता ह्या सगळ्या ज्या गुरूंच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचं संकलन करून मी आपलं एक स्वतःच यांच्या परवानगीने सगळ्यांच्या एक संकलित करून आपलं एक आध्यात्मिक शेती हा बेस तयार केला. अजून एक गुरु मला मिळाले ते आमचे डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांनी मला सांगितलं अग्निहोत्र हे अत्यंत प्रभावी असं एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण शेती केली तर शेतीसाठी त्याचा चांगला वापर होऊ शकतो. मग त्यांनी नुसतं अग्निहोत्राचं नाव घेतल्यानंतर मी अण्णाजींना विचारलं अग्निहोत्र म्हणजे काय सांगा मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, क्युरिओसिटी आहे. तर त्यांनी मला अग्निहोत्राबद्दल बरीच माहिती दिली. आता आध्यात्मिक शेती आणि अग्निहोत्र याचा सांगड घालून आपल्याला शेती हा विषय समजून घ्यायचा. अन्नाचा संबंध हा आपल्या पोटाशी आणि पोटाचा संबंध हा सृष्टीतील प्रत्येक सजीव जेवढी सृष्टी आहे त्यांच्याशी. तर आपण सजीव चल आणि अचल दोघे अन्न ग्रहण करतात आणि एकमेकाचं अन्न आपण एकमेक ग्रहण करतो. आणि अध्यात्माचा जर आपण विचार केला पहिल्यांदा तर अध्यात्म हे एक विज्ञान आहे. अध्यात्म म्हणजे निव्वळ पूजापोथी नाही. अध्यात्म जसं आता हिंदू पण करतात, अध्यात्म मुसलमान करतात, ते नमाज पढतात. हिंदू आपली पूजा अर्चना करतात, ध्यान धारणा करतात. पण प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे, ती आहे ऊर्जा. त्याला आपण म्हणू पॉझिटिव्ह एनर्जी. आता पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार होते आणि निगेटिव्ह एनर्जी कशी तयार होते याचं आपल्या शास्त्रामध्ये एक सुंदर असं त्याच्यामध्ये भरलेलं आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ते आहे आपण अन्न ग्रहण करताना म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे. पहा, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. सहज हवन होते. हवन म्हणजे काय? एखादा दोष काढून टाका त्याला हवन म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण देवाचा परमेश्वराचं स्मरण करतो तेव्हा आपल्यामध्ये असलेला दोष किंवा आणखीन वातावरणात असलेला दोष हा निघून जातो. एक सुंदर मेसेज आहे. मग आपल्या शेतामध्ये जर फिरताना आपण देवाचं नाम घेतलं तर सहज हवन होते नाम घेता तुकाचे. जर आपण शेतामध्ये फिरता फिरता आपल्या इष्टदेवाचं नाव घेत जर फिरलो तर निश्चितपणे तुमच्या शेतामधला आपल्या शेतामधला तो जो दोष असेल तो दोष आपोआप हवन होईल. त्याचं पुढे काय म्हणतात? जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवित्वा. जीवो जीवस्य जीवन. जीवनाच्या करामध्ये जीवन बसले म्हणजे काय? आपल्या हातामध्ये जे अन्न आहे ते अन्न सुद्धा एक सजीव आहे. आपल्या पोटामध्ये जे जाणार आहे ते पण एक सजीव आपल्या पोटात जाणार. आपण एखादं फळ खातो त्याच्यात किती बॅक्टेरिया असतात, त्याच्यात किती सजीव आहे आपल्याला माहिती नाही. आपण दही खातो त्या दह्यामध्ये किती बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला माहिती नाही, पण ते सजीव आपण खातो.
आणि जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म म्हणजे काय? त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मशक्तीने ते भरलेलं आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता आपण म्हणतो भूक लागली, आता भूक आपली मिटली, म्हणजे निव्वळ उदर भरणं, पोटामध्ये आपण काही वस्तू टाकणं एवढंच नाही आहे. जाणीजे यज्ञ कर्म. आता यज्ञ कर्म म्हणजे काय? तर यज्ञ कर्म म्हणजे ज्याच्यामधून ऊर्जा निर्माण, ईश्वरी शक्ती निर्माण, त्याला आपण म्हणतो यज्ञ. एकीकडे वापरलाय शब्द हवन आणि दुसरीकडे वापरलाय शब्द यज्ञ. यज्ञ कर्म म्हणजे आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो आहे तेव्हा एक ऊर्जा त्याच्यातून निर्माण होते. आता ही ऊर्जा पहा, ऊर्जा म्हटलं तर पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण. आता जसं हवन तुम्ही करा, पोटामध्ये तुम्ही विष टाकलं तर तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल का? हवन तुम्ही काय? उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मग यज्ञामध्ये तुम्हाला जर प्रगट करायची आहे चांगली ईश्वरी शक्ती, तर आपल्या पोटामध्ये चांगलं अन्न केलं पाहिजे, तेव्हा ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमची समोर येईल. तर याच्यापासून आपण सुरुवात करूया. आपलं जे आध्यात्मिक शेती हा विषय आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी याला महत्व आहे. आता पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार होते हे आपण पाहिलं. पौष्टिक अन्न, चांगलं अन्न, विषमुक्त अन्न हे आपल्याला चांगली ऊर्जा देणार. आता अन्न कसं तयार? पंचमहाभूते आपला दुसरा शब्द. आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेलं पंचमहाभूते म्हणजे कोण? पाणी, वारा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. पाण्याला पाहिलं आपण तर पाण्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. पाण्यापासून आपण वीज बनवतो. म्हणजे पाण्याचा जेव्हा प्रवाह चालू होतो, प्रवाह जिथे पाणी वाहतं, नदी म्हणा, कुठल्याही प्रकारचा प्रवाह चालू झाल्याबरोबर तिथे ऊर्जा निर्माण होते. वारा असेल तर पवनचक्की पहा, पवनचक्कीमधून सुद्धा, वाऱ्यापासून सुद्धा ऊर्जा तयार होते. त्याच्यानंतर आहे अग्नी. अग्नीपासून सुद्धा ऊर्जा तयार होते. आपण आगडी चालवतो, बघतो. पृथ्वी म्हणजे जमीन आहे, तर जमिनीमध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये एनर्जी आहे. त्याच्यामुळे आपण या पृथ्वीवर आहोत. आणि आकाश तत्व हे एवढं मोठं आहे, तर आकाशामध्ये असलेले जे ग्रहतारे आणि सूर्यमंडळ आहेत हे सगळे आपल्याला ऊर्जा देणारे स्थान आहेत. तर आपले जे ऋषीमुनी होऊन गेले ना, हे ऋषीमुनी वास्तविक सायंटिस्ट होते. मला तरी माझ्या अनुभवातून असं वाटलं, मला मी जेव्हा जेव्हा चिंतन करतो मला असं लक्षात आलं की ऋषीमुनी म्हणजे एक सायंटिस्ट होते. आणि या शास्त्रज्ञांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान वेदांच्या माध्यमातून देऊन ठेवलं. पण वेद ज्यांना वाचता आले नाही किंवा वेद ज्यांना समजले नाही, त्यांना त्यांनी काय केलं, सोपं करून सांगायसाठी पुराण तयार, पुराणातल्या गोष्टी लिहिल्या आणि या गोष्टीच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान त्यांनी भरून ठेवलं. पण आपण काय केलं, त्या गोष्टी दडवल्या आणि त्या ज्ञानापर्यंत आपण कधी पोहोचलोच नाही. आता शेतकऱ्यांची अवस्था एवढी दयनीय का झाली, हा अध्यात्मातला एक मोठा विषय माझ्या डोक्यात होता. मी खूप गाणी लिहिली, खूप माझ्या मनामध्ये असं देवाला मी विचारायचो की बा असं माझं काय चुकलं, शेतकऱ्यांचं काय चुकतंय, का पण अशी अवस्था निर्माण होते. म्हणजे शेतकरी इतका हतबल का झालाय, तो मेहनत करतोय, तो प्रयत्न करतोय, तो सगळ्या प्रकारे त्याला तो राबतोय शेतामध्ये, पण ऐन वेळी पावसाने त्याला आताही पावसाचे वातावरण चालू झालंय. का असं होत आहे, शेतकऱ्यांचं कुठे चुकत आहे? तर हा आध्यात्मिक प्रश्न होता. त्या प्रश्नाचं मी उत्तर खूप दिवसाचं शोधत होतो, पण मला ते उत्तर मिळालं आपल्या पुराणातल्या एका कथेमध्ये. आणि ती कथा आहे बळीराजाची कथा. बटू वामन आणि बळीराजा
विष्णू पुराणामध्ये ही कथा आहे. आपण बळीराजा म्हणजे शेतकऱ्याला म्हणतो ना बळीराजा. मग या बळीराजाला विष्णूने त्याला पाताळात कैद केले. असं का झालं? असा प्रश्न का नाही आपल्या मनामध्ये येत आहे? अशी कोणची चूक केली त्या बळीराजाने की ज्याच्यामुळे परमेश्वराने त्याला शिक्षा दिली? ते जर आपण नीट चिंतन त्या गोष्टीचं केलं तर आपल्याला कळतं की शेतकऱ्याने नेमकं काय चूक केलेली आहे आणि कशासाठी देव त्याच्यावर कोपलेला आहे. आता बळीराजाच्या गोष्टीमध्ये बघा, गुरु आहेत दोन. एक शुक्राचार्य जो दानवांचा गुरु आहे आणि दुसरा आहे बृहस्पती. आता हा जो दानवांचा जो गुरु आहे शुक्राचार्य, हा नेहमी चुकीचा सल्ला देणार, दानवांना चुकीचा सल्ला देणार आणि देवांविरुद्ध फायटिंग सुरू करणार. म्हणजे त्या पुराणातली गोष्ट. आता हा चुकीचा सल्ला म्हणजे काय? इंद्रावर स्वारी करायची, स्वर्गावर राज्य करायचे, हा मुख्य सल्ला. याचा अर्थ काय होतो? जे आकाश तत्व आहे त्याच्या विरोधात जायचं. इंद्रावर स्वारी करायची याचा अर्थ आपण काय घेऊ? इंद्र नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे त्याच्यावर स्वारी करायची नाही. आकाश तत्व जे आपल्या पूर्ण पृथ्वीवर कंट्रोल करताय, ज्याच्यामुळे पृथ्वीचे चराचर जेवढे जे प्राणी पक्षी आहेत ते चालतायत. आज सूर्य काढून टाका आपल्या आकाशातला, राहील का पृथ्वी जिवंत? राहू का आपण सगळेजण? म्हणजे आपलं सगळ्यांचं आयुष्य कोणाशी जुळलेलं आहे? आकाश तत्वाशी जुळलेलं आहे. आणि आकाश तत्वाच्या विरोधात जो जाईल तो परमेश्वराच्या विरोधात जाईल आणि त्याचा मग संहार केला जाईल. हा मेसेज आहे. आकाश तत्वाच्या आता शेतकरी कुठे विरोधात जातोय? तर शेतकऱ्यांनी त्याने निर्माण केलेल्या ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये किडे आहेत, फळे आहेत, बॅक्टेरिया आहेत, खूप सूक्ष्म 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 असे जीव आहेत. ह्या सगळे सूक्ष्म जीव तुमचे शत्रू आहेत, त्यांना मारा, मान्य. पण मित्रांना मारलं तर ते पाप तुम्हाला लागेल. ज्या व्यक्तीला तुम्ही मारताय विनाकारण, आता हे मला पुन्हा त्या हेमल कसाला जाऊन शिकायला मिळालं. कोणाकडून शिकायला मिळालं? त्या आदिवासी लोकांकडून, जे एकदम बॅकवर्ड मानले जातात. त्यांनी असं सांगितलं की त्या अळीला मारत नाही आणि ज्या व्यक्तीला मारलं, ज्याने त्या किड्याला मारलं त्याला भाजून खातील. जोपर्यंत त्याला खाणार नाही तर मारणार. त्याला ते पळवून लावण्याचा काय उपाय सांगतात ते सांगा, पण विनाकारण कोणाचा जीव घ्यायचा नाही. असं त्यांचं एक प्रिन्सिपल आहे. तर परमेश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी आहे, या सृष्टीचा जर आपण विचार केला तर शत्रूला मारणं मान्य आहे, पण मित्रांना मारणं, जे तुमच्यावर उपकार करतात आहे त्यांना आपण कसं मारू शकतो? तर म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी चिंतन करावं. आपले मित्र कीटक आहेत, ते आपण मारतोय की नाही? आपला बेडूक आहे, आपला मित्र कीटक आहे, तो आपल्या शेतातल्या अळ्या खातो, तो आपल्याला मदत करतो, त्याला आपण मारून टाकतो. साप आहे जो आपला मित्र आहे, जो उंदीर खातो शेतामधला, तो आपला मित्र आहे, आपण त्यालाही मारून टाकतो. अशा प्रकारे आपण जर करायला लागलो तर आपण परमेश्वराची जी रचना आहे, पृथ्वीची जी रचना केलेली आहे, याच्या विरोधात चाललोय. कुठेतरी आपण चिंतन केलं पाहिजे. आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. हे बॅक्टेरिया जर आपण मारले तर ते परमेश्वराच्या आपण विरोधात चाललोय. तर अशामुळे परमेश्वराने काय केलं? 3 माप येतील एवढी जमीन मागितली. बटू अण्णांनी कसं मारलं पहा.
त्या बळीराजाला कशा प्रकारे, म्हणजे पहिला प्रश्नाचं उत्तर दिलं की का बरं नाराज झाला नाही, त्यांनी आकाश तत्वाशी विरोध केला. दुसरा, त्याने त्याचा नाश कसा केला, बळीराजाचा नाश कसा केला. 3 माप मावेल अशी जमीन मागितलं, माप मावेल एवढंच त्यांनी मागितलं दान. 1 पाऊल टाकलं त्यांनी जमिनीवर, भूमी, त्या भूमीला त्यांनी पूर्ण त्याच्यापासून घेऊन घेतलं. आज शेतकऱ्याचा विचार करा आपण, आपल्या जमिनीचा विचार करा आपण. तुमची जमीन ही आपली राहिली आहे का, आपली जमीन आपली आहे का आता. काही लोकांची तर कर्जामध्ये गेली, काही लोकांच्या जमिनीवर बिल्डिंगा तयार झाल्या, काही लोकांची जमिनीवर शेती करतायत, पण ती शेत जमीन आपलं ऐकते का नाही, ती गुलाम बनली आहे कोणाची, या रासायनिक कंपन्यांची, रासायनिक खतवाल्यांची. ती आता सुपीक राहिली का, ही जमीन आपली राहिली नाही. हे त्या बटू अम्माच्या कथेप्रमाणे बरोबर घडत आहे. दुसरं त्यांनी पाऊल टाकलंय स्वर्गात, आकाशात, पूर्ण आकाश आपण टाकलं आहे. याचा अर्थ काय होतो की त्याने तुमच्या जे आकाश तत्व आहे ते तुमच्या विरोधात होत, ते तुमचं राहिलं नाही. म्हणून तुमचा पाऊस वेळेवर येणार नाही, कधी आधीच पडून जाईल, तर कधी तुम्हाला बरेच पुन्हा टाकावे लागतील, कधी पुन्हा तुम्हाला रोवण्याच्या चुरण्याच्या वेळेस तुमचा पाऊस येऊन जाईल, तर तुमचा धानामध्ये जे आहेत पाडलेले धान आहेत, कापलेले धान आहेत, त्याच्यावर पाऊस पडतो आहे, तर त्याचे कोंब उगवतात आहे. म्हणजे मागच्या वर्षीचे आपण जर पाहिले तर धानाचे कोंबा जमिनीवर पडल्यानंतर त्याच्यातून कोंब आले होते. हे देव का नाराज आहे, आकाश तत्व आपल्याशी एकरूप आहे का, आपलं ऐकतोय का नाही, ते आपलं ऐकत नाही. म्हणजे जे बटू अम्मांनी केलं तेच नेमकं आपल्याला आता बघायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जी बळीराजाची गोष्ट आहे ही आपल्याला मार्गदर्शक ठरते आहे की आपण कुठे चुकतोय. आता मग याच्यातून बाहेर कसं पडायचं साहेब, ते तरी सांगा नाही का. तर आपल्या पुराणामध्ये दुसरी गोष्ट आहे, ही दुसरी गोष्ट आहे वट सावित्री. बघा, वट सावित्रीची जी गोष्ट आहे ती कशी आहे की सत्यवान आणि सावित्री यांची जी कथा आहे त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की जर सत्यवान हा मरणार होता, मी कथा पूर्ण सांगत नाही तुम्हाला, कथा सगळ्यांना माहिती असेल, पण त्या सावित्रीने यमाकडून वरदान मागून घेतलं आणि त्यांनी तिच्या पतीचे प्राण पण मिळवले वापस. त्याच्या सासू सासऱ्या म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांना त्याचे डोळे मिळवले वापस आणि पुत्राच्या डोक्यावर राजछत्र मिळवलं वापस. असा तिने चतुराईने तो वर मागितला. आणि हा वर कुठे मागितला, वडाच्या झाडाखाली. म्हणजे जर ह्या 3 गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर तिथे वट सावित्रीचं महत्व आहे. तर वडाचं काय महत्व आहे आपण त्याच्यामध्ये गेलो पाहिजे. म्हणजे या पुराणामध्ये त्या शास्त्रज्ञ लोकांनी आपल्यासाठी खूप रस्ते काढून ठेवलेले. तर वडाचं काय महत्व आहे, हा वडच का, तर मग माझ्या असं लक्षात आलं, चिंतन करा का बरोबर. आणि वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर जर तुम्ही प्रार्थना केली तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात असं आपलं शास्त्र सांगतं. त्याचा जर अभ्यास केला तर असं लक्षात आलं की वडाच्या ज्या पारंब्या असतात या पारंब्यांमध्ये ज्या कोवळ्या मुळ्या असतात याच्यात औषधी तत्व. आणि हे औषधी तत्व कसं आहे की जर लहान मुलांनी ते खाल्लं किंवा त्याला कुठून जर खायला घातलं तर ते मुलं सुदृढ बनतात, शक्तिवान बनतात. आणि जर एखाद्या बाईला जिला मूल होत नसेल अशा बाईला जर आपण ते खायला दिलं मूल त्याला दुधामध्ये किंवा मधामध्ये तर तिला गर्भधारणा होते. मग या मुळामध्ये जी शक्ती आहे ही शक्ती 2 प्रकारची आहे, एक बलवर्धक आहे आणि दुसरी तीच म्हणजे पुनरुत्पादन शक्ती त्याच्यामध्ये निर्माण करणारी. मग अशा
त्या मुळांमधलं जर पाणी त्या जमिनीवर पडत असेल तर त्या जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत ते किती समृद्ध झालेले असतील आणि ते हार्मोन्स त्या जमिनीमधल्या बॅक्टेरियांच्या शरीरात जाऊन जे बॅक्टेरिया जे ताकदवान झाले त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे की आपली जमीन भुसभुशीत करू शकतात. बघा आपल्याला आपली जमीन कडक झाल्याचं आता दिसत आहे, पण तिला भुसभुशीत कसं करायचं हे टेक्निक आपल्याला मिळत आहे त्या वडाच्या झाडाखाली. आता तुम्ही म्हणाल साहेब वडाच्या झाडाखाली बॅक्टेरिया असतात, तुम्ही बॅक्टेरियाबद्दल बोलताय, मग कुठलेही बॅक्टेरिया आणा काय फरक पडतोय. आपल्या उकिरड्यावर जाते ते भरपूर बॅक्टेरिया आणायचे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून दोन गोष्टी खुलवून सांगू इच्छितो. आपण दही करतो, हे दही बॅक्टेरियाचं एक आधार आहे. दही म्हणजे सर्व बॅक्टेरिया. आपण दूध घेतो आणि त्या दुधामध्ये थोडंसं विरजण टाकतो आणि त्या विरजणाचं नंतर जर प्रयोग केला पाहिजे दुसऱ्या दिवशी पूर्ण दही होतं. म्हणजे ते बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात आणि ते बॅक्टेरिया वाढतात. पण समजा कोणतेही बॅक्टेरिया आपण आणून त्या दुधामध्ये घातले तर दही बनेल का? त्या पर्टिक्युलर जातीचे बॅक्टेरिया लागतील की नाही? तर कोणी असं म्हणाले की चला बॅक्टेरिया टाकायचे कुठलेही टाकून द्या, असं कुठलेही बॅक्टेरिया कुठलेही काम नाही करू शकत. त्याप्रमाणे हे जे जमिनीला भुसभुशीत करण्याचं जे काम आहे ते एक ताकदवान बॅक्टेरिया करणार, शक्तिवान बॅक्टेरिया करणार आहे, जो जमिनीच्या आतमध्ये जाऊ शकतो, तेवढा डीप जाऊ शकतो, तेवढा ताकदीने वर येऊ शकतो. तर असे बॅक्टेरिया आपल्याला मिळतात वडाच्या झाडाखाली आणि म्हणून त्या वडाच्या झाडाखालच्या बॅक्टेरियांना मार. हे अतिशय सूक्ष्म बॅक्टेरिया आपलं जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतात. आता तुम्ही म्हणाल साहेब हे तुम्ही काहीतरी सांगता, आम्हाला बॅक्टेरिया दिसतही नाही. बॅक्टेरिया दिसत नाही. आपण जेव्हा शेण पाहतो तर शेणाच्या पोट्याच्या खालून बॅक्टेरिया येतात आणि शेण ते खाऊन चालले जातात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती. शेण भुसभुशीत होऊन जातं आणि अशा प्रकारे बॅक्टेरियाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. आणि हे बॅक्टेरिया जर आपल्या शेतात आणून आपण टाकले आणि त्यांना वापरलं तर चांगल्या प्रकारे आपण आपल्या शेतातली जमीन समृद्ध करू शकतो. मला असं वाटतंय शेतकऱ्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि इथले लोक ऐकायला तयार आहेत. की वेळ जास्त झालाय, बंद करायचं आहे का? डॉक्टर साहेब मी म्हणजे मला असं वाटतंय का ऐकताय ना तुम्ही? म्हणजे ठीक आहे. तर जमीन आपल्याला जर समृद्ध करायची असेल तर त्याच्यासाठी हा बॅक्टेरिया हा अत्यंत महत्वाचा. आणि हा कुठून आणायचा? तर याच्यासाठी आपल्याजवळ वडाच्या झाडाखालच्या बॅक्टेरियाचं महत्व आहे. आपल्याला मी फार्म वर्म सांगितला, तो फार्म वर्म सुद्धा आपल्याला मिळेल, त्याची बीज मिळतात, त्याची अंडी मिळतात आपल्याला त्या वडाच्या झाडाच्या खाली. मगाशी मी सांगितलं की आपण सरफेसवर मानून ते टाकून उपयोग नाही, त्याचा आपल्याला नुकसान होऊ शकतो. कुठलाही आपण गेंडूळ म्हटलं तर गेंडूळ सगळेच आपल्या कामाचे नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीला भुसभुशीत करून घेण्यासाठी यांना वापरायचं. आपण कुत्रा पोसतो आपल्या घरी, ह्या कुत्र्याला आपण समजा एका धनगराने पोसला, त्याला तो रोज पोळी भाजी काय जे काय खायला घालत असेल, भाकरी खायला घालत असेल, या कुत्र्याला शिकवावं लागत नाही की तू आपल्या मेंढ्यांचं रक्षण करतो, वाघर आला काही आला तर तू बरोबर त्याच्या मागे धावेल, त्याला आपल्या मेंढ्याला बरोबर आपल्या घरी आणेल. तर हे जे पाळीव बनतात प्राण्यांना जरी आपली भाषा कळली नाही तरी भावना कळतात, कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक आत्मा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक जीव आहे आणि ते जीव आपली संवेदना ओळखतात. तसे हे बॅक्टेरिया जे असतात ना हे आपली संवेदना ओळखतात. जसं आपल्या पोटामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. हे बॅक्टेरिया आपल्याला मित्र पण आहेत आणि आपले शत्रू पण आहेत. तर जेव्हा एखादा शत्रू बॅक्टेरिया आपल्या पोटात जातो तेव्हा हे मित्र बॅक्टेरिया त्याला फाईट करतात, त्याच्यासोबत लढतात आणि आपल्या शरीराचं रक्षण करतात. तर तशा प्रकारे हे जे समृद्ध बॅक्टेरिया आपण आपल्या शेतामध्ये टाकल्यानंतर हे आपल्या पिकाचं रक्षण करायला लागतं. पण या बॅक्टेरियांना जेवायला खायला घालणं तर आपलं काम आहे ना. मग त्या पद्धतीने आपल्याला ते करायचं. आता मी तुम्हाला जे मी पुस्तक या ठिकाणी लिहून तयार केलेलं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया कसे आणायचे, कसे वाढवायचे
हा विषय मी बराच विस्ताराने लिहिलेला आहे, तो तुम्हाला वाचायला मिळेल आणि मी सांगेन पण जे मी लिहिलेलं नाही आहे त्याच्याबद्दल मी थोडासा तुम्हाला सांगणार आहे आणि ते आहे अग्निहोत्र. आपल्या या अग्निहोत्राचं महत्व हे निवळ शेतकऱ्याच्या जीवनात नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं महत्व आहे. आणि अग्निहोत्र म्हणजे काय असतं, तर पहिल्यांदा त्याच्यासाठी एक लागतं पात्र. आता या पात्राचं काय महत्व आहे ते सांगतो. हे अग्निहोत्र पात्र आहे, हे ज्यांना बघायचं असेल त्यांनी जरा जवळून बघून घ्या. हे पिरॅमिड आकाराचं पात्र आहे, एका विशिष्ट आकाराचं पात्र आहे. हे मार्केटमध्ये मिळतं आणि आपण त्याचा वापर या अग्निहोत्रासाठी केला जातो. आता तुम्ही असा विचार कराल की बा ह्याच आकाराचं पात्र कशाला मिळतं, तर याच्यावर सुद्धा खूप संशोधन झालेलं आहे. अग्निहोत्र जर तुम्ही या पात्राच्या माध्यमातून केलं तर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होते. आणि किती मोठी जनरेट होते, तर अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर असं पाहायला गेलेलं आहे की जशी एखादी ऑपरेशन थिएटर जे आहे ते स्टॅबलाइज केलं, तसं या अग्निहोत्राच्या प्रयोगाने पूर्ण वातावरण निर्जंतुक, म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत, जे हानिकारक बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया तिथून नष्ट होतात. आता याच्यासाठी कसं केलं जातं, कोणते मंत्र म्हटले जातात हे मी त्याच्यात दिलेले आहे, पण मी तुम्हाला याच्याबद्दल झालेले रिसर्च बद्दल थोडंसं सांगतो. म्हणजे हे नुसतं आपल्या धर्मात लिहिलेलं आहे म्हणून आपण करतोय असं नाही, तर याच्यामध्ये खूप सायंटिफिक रिसर्च झालेले आहे. म्हणजे रशिया, जर्मनी, जपान आणि सगळ्या प्रगत राष्ट्रांनी आपल्या देशातलं हे जे सायन्स आहे अग्निहोत्र हे त्यांनी वापरलं, प्रत्येक धर्माने वापरलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जर आपण अग्निहोत्र आपल्या घरामध्ये केलं किंवा कुठेही केलं तर त्याच्यामधून निघणारा जो गॅस आहे, वायू आहे. आता इथे डॉक्टर साहेब आहेत आणि डॉक्टर लोकांना माहिती आहे की त्यांच्या ऑपरेशनसाठी जे वायू लागतात, तर आपल्या या अग्निहोत्राच्या आहुती दिल्यानंतर वायू कोणते तयार होतात, फॉर्मल्डिहाइड, एथिलीन ऑक्साईड, प्रोपिलीन ऑक्साईड आणि बीटा प्रोपिओलेक्टोन या नावाचे वायू तयार होतात. आणि याशिवाय पुन्हा आणखी एनर्जी तयार होते. नुसतेच वायू तयार होतात नाही, वायू तयार होतात ते आपल्या शेताला निर्जंतुक करतात. आता बघा, जर आपण शेतामध्ये याचा प्रयोग केला तर हे सगळे वायू त्याच्यातून तयार होतात आणि ते आपल्या शेताला निर्जंतुक करतात. म्हणजे जे आपल्या शेतावर येणारे जे काही व्हायरस आहेत, जे काही शत्रू बॅक्टेरिया आहेत, त्याच्यापासून आपल्या शेताचं रक्षण होत आहे. शिवाय याच्यामध्ये जे रेडिएशन्स तयार झालेले असतात आपल्या या विज्ञानाच्या चुकीमुळे, जसं आपण मोबाईल वापरतो तर म्हणतात कानाला जास्त वेळ लावू नका, तुमच्या ब्रेनवर इफेक्ट होईल. अशा प्रकारचे रेडिएशन्स, जसं अणुबॉम्ब टाकल्यानंतर रेडिएशन्स तयार होतात. भोपाळ गॅस कांडमध्ये या अग्निहोत्राचा फार मोठा म्हणजे त्याच्यापासून वाचण्यासाठी प्रयोग करण्यात आला. हे रेडिएशन्स याच्यामधून त्याच्यामधला जो दोष आहे तो गायब होतो. पण रेडिएशन्समुळे आपल्या शरीरावर फार वाईट परिणाम होतात. त्वचा रोग पासून तर अन्य बरेच रोग होतात. त्याच्यात गर्भधारणेमध्ये सगळे सदोष मुलं पैदा होणे इथपर्यंत त्याचा परिणाम होतो. तर हे सगळं प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. आणि जेव्हा सायंटिस्ट लोकांनी हे मान्य केलं की बा हे जे अग्निहोत्र आहे, आणि याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं, एका जॅपनीज सायंटिस्टनी आपल्या माणसाची जी आरा असते, म्हणजे प्रत्येक माणसाजवळ एक ऊर्जा आहे. एक आपण म्हणतो संत महात्मा, म्हणजे काय, त्याच्याजवळ थोडी मोठी ऊर्जा आहे. एखादा माणूस आहे, नॉर्मल माणूस आहे, त्याच्याजवळ कमी ऊर्जा आहे. पण प्रत्येक माणसाजवळ एक एनर्जी आहे.
त्याला आपण आरा म्हणतो. ते आरा मोजण्याचं एक यंत्र जपाननी इन्व्हेंट केलं, म्हणजे तयार केलं. त्या शास्त्रज्ञांनी हे अग्निहोत्राचा प्रयोग करून बघितलं की काय परिणाम होतो. आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ज्या व्यक्तीने अग्निहोत्राचा प्रयोग केल्यानंतर आणि आधी त्याची आरा मोजली त्या यंत्रानं, तसं लक्षात आलं की खूप ट्रिमेंडस वाढ, हे जसं अग्निहोत्र केल्याबरोबर त्याच्यामध्ये ट्रिमेंडस वाढ झाली. त्याच्यानंतर एकाने असा प्रयोग केला की एका रूममध्ये त्याने बॅक्टेरियाचे काही अशा प्लेट्स ठेवल्या, 2 रूममध्ये कॉमन जी होती, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स कॉमन होते, अशा 2 रूम घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्लेट्स ठेवल्या ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया किती आहेत त्याचं प्रमाण त्यांनी ठेवलं. ते मोजलं किंवा एवढे एवढे बॅक्टेरिया याच्यात सारखे प्रमाणात आहे. आणि नंतर एका ठिकाणी नुसता त्याने गोबरी आणि त्याचा जाळ केला आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये हे अग्निहोत्रात टाकून त्याचा जाळ, ही सूर्योदयाच्या वेळी त्यांनी ते प्रयोग केले. त्याच्या असं लक्षात आलं की हे जे बॅक्टेरियल याच्यामध्ये जे काही वाढ झालेली आहे इकडे आणि इकडे दोन्हीमध्ये, तर याच्यातले बॅक्टेरिया गायब झालेले किंवा हे नष्ट झाले. म्हणजे स्टरलाइज जी रूम केली जाते ती प्रक्रिया तुमच्या या अग्निहोत्राच्या प्रयोगाने फार चांगल्या प्रकारे झाल्याचं सिद्ध झालं. मग माझ्या असा विचार आला मनामध्ये की आपण आध्यात्मिक शेती करत असताना जर या अग्निहोत्राचा जास्तीत जास्त वापर केला तर, कारण याच्यामध्ये त्याची जी राख तयार होते ती राख सुद्धा चांगली खत म्हणून आपण वापरू शकतो, ती कीटकनाशक म्हणून पण वापरू शकतो, ती औषध म्हणून पण वापरू शकतो, ते टॉनिक म्हणून पण वापरू शकतो. मग एवढी चांगली ही आपल्याला आपल्या धर्माने दिलेली जी गोष्ट आहे अग्निहोत्र, हे आपण आपल्या शेतीसाठी का वापरू नये? आपल्या शेतकऱ्यांनी जर हे वापरलं, एक आपण यंत्र घेतलं, अग्निहोत्राचं एक पात्र विकत घेतलं आणि त्याच्यासाठी जर आपण एवढा खर्च केला आणि आपलं सगळं कीटक नियंत्रण, आपल्या सगळ्या जे आपल्याला आकाश तत्व विरोध करतोय त्याचं नियंत्रण, आपली भूमी विरोध करतोय त्याचं नियंत्रण, सगळ्याचा जर आपल्याला पाठिंबा मिळणार असेल तर अग्निहोत्र करायला काय हरकत आहे? आणि म्हणून या आध्यात्मिक शेतीचा जो बेस आहे हा अग्निहोत्राला आम्ही ठरवलेला आहे. आणि अग्निहोत्राच्या भरोशावर जर आपण शेती करायची तर आपलं मन शुद्ध होईल, आपलं शेती शुद्ध होईल, आपलं अन्नधान्य समृद्ध होईल. शिवाय याची राख जर आपण त्या अन्नाच्या भंडारामध्ये टाकली तर आपल्या अन्नाला किडे पण लागतात. आपला असा अनेक लोकांचा आमचा अनुभव आहे की आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करतो आणि नंतर ते बघतो की त्याला सोंडे लागले, आपल्या तांदळाला सोंडे लागतात. तर हे सोंडे लागू नये असं वाटत असेल तर त्या अग्निहोत्रातली थोडीशी राख घेऊन त्या तांदळामध्ये टाकून द्या, तर त्याला सोंडे लागत नाही. हा प्रयोग करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे अग्निहोत्राचं महत्त्व आम्ही शेतकऱ्यांना समजून सांगणार आहे आणि त्याच्या आधारे कशी शेती करायची हे आता प्रयोगाने आम्ही दाखवू. त्याच्यात चांगले संस्कारवाले जर आपण अन्नधान्य बिना विश्वास जर आपण तयार करून दिलं तर मला असं वाटतं आपल्याला चांगलं मार्केट उपलब्ध होईल आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सार्वजनिक वाचनालयाचा आभार मानतो आणि इथे आपली रजा देतो. आज एक वेगळ्याच विषयावर आपण इथे हे विवेचन केलं आणि ते विवेचन करताना आपला त्या विषयातला सखोल अभ्यास हा या ठिकाणी दिसून आला. आपण आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या ऋषीमुनींनी जे काय सांगितलेलं आहे ते आपण थट्टेवारी न्यायला लागलो होतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हे काहीतरी थोतांड आहे, हे ऋषीमुनी काही सांगतात, या ग्रंथात काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा पाश्चिमात्य देशातल्या शास्त्रज्ञांनी ह्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातलं स्वरूप खरं प्रत्येक
ग्रंथामध्ये जे काय विचार मांडलेले आहेत, जे काय जीवन पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या जीवन पद्धतीच्या मागे, प्रत्येकाच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे, ते त्यांनी शोधून काढलं. आणि ते जेव्हा त्यांनी शोधून काढलं तेव्हा आता आपल्या लोकांना जाग आली आणि आपण त्याच्या मागे धावतोय. पण जे आपल्या ऋषी मुनींनी आधी सांगितलं त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं, आपण त्याला लाथाडत केलं आणि त्यामुळे आपलं जीवन जे आहे ते कष्टप्रद होत गेलं, आरोग्यापासून आपण दूर होत गेलो. तेव्हा हा जो त्याच्यातला विचार आहे हा सगळ्यांनी अंमलात आणायला पाहिजे. आपण ही जी एक वेगळी वाट चोखाळली आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांडे साहेबांबरोबर सारडाजींसारखे उद्योगपती आपल्याला मदतीला उभे आलेले आहेत, शेतकरी बांधव तर आहेतच. आणि त्यामुळे हा जो आपण एक विचार पूर्ण जनमानसामध्ये रुजवीत आहात त्याला पुढे जाऊन मोठं स्वरूप येईल याबद्दल मला खात्री आहे. आणि त्यासाठी आपण जी वाट चोखाळली आहे ती वाट सोडू नका, त्या वाटेवर पुढे जात राहा. ही सगळी लोक आपल्या मागे येतील आणि एक मोठं कार्य केल्याचं समाधान आपल्याला मिळेल. त्याबद्दल आणि आपल्या या कार्यासाठी मी शुभेच्छा देतोय, आपले पुन्हा आभार मानतोय. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित सगळे शेतकरी बंधू, उपस्थित बाकी प्रेक्षक वर्ग आणि माझ्या पत्रकार बंधूंना की जे इथे येऊन न चुकता या सगळ्या कार्यक्रमाची व्यवस्थित आपल्या पेपरमध्ये बातमी देतात, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. सार्वजनिक वाचनालय अशा उपक्रमाला नेहमीच साथ देईल ही मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो.